नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे पुत्रदा एकादशी. तर उद्याची एकादशी म्हणजे उपवास वगैरे धरायचे आहे. आज एकादशी आज पण कोणी कोणी मानतं, पण तो आरती एकादशी आली की उद्याची आपण धरत असतो, म्हणजे भागवती एकादशी धरत असतो, उपवास आणि सेवा करत असतो. तर 15 दिवसातून एकदा एकादशी येते आणि प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे. तर उद्या पुत्रदा एकादशी आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्र प्राप्त करून देणारी एकादशी. त्या दिवशी आपण बाळकृष्णाची सेवा, त्याच्यानंतर उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही किंवा पुत्रप्राप्ती होत नाही आहे त्यांनी नक्की उद्याचा उपवास करून सेवा करा. तर काय करायचं आहे उद्या बघा, आपण माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा अनेक ऋण तो घेऊन येत असतो आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा ते ऋण फेडण्यासाठी त्याला जन्मभर त्याला कष्ट करावे लागतात, तरी त्याचे ऋण फिटत नाही. त्याच्यामुळे हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचा ऋण म्हणजे पितृऋण. त्याच्यातून आपण कधीच आपली सुटका होत नाही. तर प्रखळ पितृदोष घरामध्ये असेल तर अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. मग त्याच्यामध्ये घरामध्ये तुम्हाला संतती प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला अडचणी निर्माण होतात, लग्न होण्यासाठी अडचणी निर्माण होतात, घरामध्ये कोणतं शुभकार्य होत नाही, घरात नेहमी भांडणं चिडचिड होत राहते आणि घरातल्या व्यक्तींचं एकमेकांचं पटत नाही, बापलेकांचं पटत नाही, म्हणजे हे सतत घरामध्ये काही ना काही आपलं सुरू असतं, नेहमी आजारपण पण सुरू असतो. तर हे जे काही दोष आहेत ना, हे घरामध्ये पितृदोष असल्यावर हे आपल्या सगळे जे काही अडचणी आहेत त्या घरामध्ये होत असतात आणि त्याचा सामना आपल्याला करावा लागतो. तर याच्यातून काय करायचं आहे, याच्यातून आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर सगळ्यात पितरांची सेवा. सर्वात अगोदर आपण देवाची सेवा करायच्या अगोदर आपण पितरांची सेवा करायची असते, कारण मान त्यांना दिलेला आहे. तुम्ही अगोदर पितरांची सेवा करा, त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीची सेवा करा, त्याच्यानंतर तुम्ही महाराजांची सेवा करा, तरच महाराज तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतात. तुम्ही इतर महाराजांची सेवा करत आहात पण तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे, तुमच्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही, तर महाराज तुम्हाला काहीच करू शकत नाही. महाराज तुम्हाला तुमच्या अडचणीमध्ये तुम्हाला ते मदत करू शकणार नाही. त्याच्यामुळे महाराज तिसऱ्या पायरीवर आहेत. पहिल्या पायरीवर पितरांची सेवा, दुसऱ्या पायरीवर आपल्या कुलदेवीची सेवा, तिसऱ्या पायरीवर महाराजांची सेवा. तर उद्या आहे एकादशी. एकादशीला प्रत्येक एकादशीला तुम्हाला इतर वेळेस काही नाही करणं होत, पण प्रत्येक एकादशीला तुम्ही भागवताचं पारायण करायचं आहे. आता भागवताचं पारायण आपल्याला मोठ्या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही आहे, परंतु खूप मोठा ग्रंथ आहे आणि इतका वेळ आपल्याकडे नसतो. पण मग गुरुमाऊलीने आपल्याला खूप छोटासा ग्रंथ उपलब्ध करून दिला आहे आणि त्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. श्री संक्षिप्त भागवत. तर छोटासा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ म्हणजे तुम्हाला धार्मिक दुकानातून कुठे मिळून जातो. 1 ते 1.5 तासामध्ये त्याचं पारायण होऊन जातं आणि हे पारायण तुम्हाला प्रत्येक एकादशीला करायचं आहे. कितीही पितृदोष असू द्या घरामध्ये, तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होते, पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो आणि तुमचे शुभ कार्य तुम्हाला जे काही करायचे असतील त्याच्यात तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. कारण पितरांचा दोष घरामधून गेला ना की आपले सर्व कामं निर्विघ्न पार पडत असतात. पितृ खुश तर आपण खुश असं असतं. तर ह्याचं पारायण तुम्हाला करायचं आहे. किती प्रखर पितृदोष असू द्या, तो तुमचा कमी होतो या ग्रंथाने, त्याचं पारायण केल्याने. आता पुरुष करू शकता, महिला पण करू शकतात. तर हे पारायण तुम्हाला या प्रत्येक एकादशीला करायचं. महिन्यातून दोन एकादशी येतात, तर महिन्यातून 2दा याचं पारायण तुम्हाला करायचं आहे. आणि हे पारायण कसं करायचं, काय करायचं, आता बघा, पारायण आपण करतो सकाळीच करून घ्यायचं. पारायण करते वेळेस स्वामी स्तवन म्हणायचं, एक माळश्री स्वामींची घ्यायची, कारण स्वामींच्या साक्षीनंच कोणती पण सेवा करायची. त्याच्यानंतर ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे आधी पुरुष सूक्त, त्याच्यानंतर ग्रंथात जसं दिलेलं आहे तसं तुम्हाला सेवा त्याची करत राहायची आहे. तर 1-1.5 तास लागतो वाचायला. कोणी वाचू शकतं, घरातली महिला वाचू शकते, पुरुष पण वाचू शकतात. एकादशीचा उपवास नाही केला तरी चालतो, फक्त ही सेवा प्रत्येक एकादशीला नक्की करा. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रोज करते. श्री स्वामी समर्थ.